प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये उद्योजक शरददादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सिद्धिताई पिसे, रेखा भगत, शिशिर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार शैलेश देशपांडे यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे. प्रभागातील जिलेबी चौक, शिवनेरी चौक, जामा मस्जिद तसेच दत्त मंदिर परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. सोबत प्रभागात या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा दत्त मंदिर, शिवनेरी चौक, शाळा नंबर 1, अंबाबाई मंदिर परिसरातून मार्गस्थ झाली. यावेळी उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आशीर्वाद घेतले. पदयात्रेला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. तर मतदारांनी उमेदवारांना भरभरून पाठिंबा देण्याची ग्वाही यावेळी दिली. यावेळी बोलताना पॅनलचे प्रमुख उद्योजक शरददादा जाधव यांनी ब्राह्मणपुरी परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली विकास कामे, खराब रस्ते, अपुरे पथदिवे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. नमस्कार, मी सौ समेधा शैलेश देशपांडे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये माझे मिस्टर शैलेश सतीश देशपांडे हे निवडणुकीला उभारलेले आहेत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये अ गटातून सिद्धिताई पिसे या उभारलेल्या आहेत. त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. तसेच ब गटातून रेखाताई भगत या उभारलेल्या आहेत. त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. तसेच क गटातून शिशिरदादा जाधव हे उभे आहेत. त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. आणि माझे मिस्टर शैलेश देशपांडे हे उभे आहेत. त्यांचं चिन्ह आहे टेबल आणि ते पुरस्कृत आहेत. मला आमच्या या गटामध्ये आमच्या या आज सकाळपासून आम्ही नागरिकांच्या मध्ये फिरत आहोत. नागरिकांचा आम्हाला आमच्या पॅनलला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. शिवनेरी चौक, जिलबी चौक, त्याचप्रमाणे दत्त मंदिर, आतला भाग, बाहेरची बाजू, आतली बाजू, इथं आम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे अगदी घर टू घर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आमचे हे 4 उमेदवार आहेत, हे अतिशय चांगल्या दर्जाचं काम करतील, हे मी तुम्हाला शाश्वती या चौघांच्या वतीनं देते. त्याचप्रमाणे हे जे 4 उमेदवार उभारलेले आहेत यांच्याकडं अतिशय चांगल्या प्रकारचं कर्तृत्व आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे एक नवीन पार्टी आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा वारसा नाही आहे. त्यामुळे नागरिकांना एक मी विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे संधी देऊन निवडून आणावं, ही मी जनतेला विनंती करते आणि धन्यवाद.